आज आपण आलो आहोत डोंबिवलीमधील खिडकाळी मंदिरामध्ये. इथे गुरुपौर्णिमेनिमित्त वारकरी समाज एकत्र येतो आणि आपल्या गुरुला वंदन करतो, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण देवाची ओळख ही गुरुमुळेच आहे. आज आपण या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले जाते. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वत्र टाळ, मृदुंग, वीणा, हरनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण. लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती आणि समाधान दिसत आहे. दूर दूरून आलेल्या वारकरी आपल्या गुरुचे दर्शन घेत आहेत. वर्षभर प्रत्येकजण आपल्या संसारात, कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतो. परंतु ह्या दिवशी हे सर्व वारकरी पुन्हा एकदा एका कुटुंबाप्रमाणे येथे एकत्र येतात. वारकरी संप्रदायामध्ये गुरु फक्त उपदेश करत नाही, ते जीवन कसे जगावे हे शिकवतात. नामस्मरण, प्रामाणिकपणा, सेवा, नम्रता आणि प्रेम याची शिकवण देतात. आज अनेक शिष्य आपल्या गुरुजी चरणी नतमस्तक होत आहेत, त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर गुरु शिष्य नात्याची खरी ताकद जाणवते. गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंती म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुला वंदन केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. गुरु आपल्या शिष्याला नामस्मरणाची दीक्षा देतात आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा माऊली, तुकाराम हा जप फक्त जप नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे. या ठिकाणी महाप्रसाद बनवण्यापासून ते वाढण्यापर्यंत, पाणी देण्यापासून ते स्वच्छता करण्यापर्यंत प्रत्येक काम कोणत्याही मोबदल्याशिवाय केवळ श्रद्धेने आणि स्वइच्छेने केले जाते. ह्याच परंपरेमुळे वारकरी संप्रदाय आजही प्रेम, सेवा आणि एकतेचे संदेश संपूर्ण समाजाला देत आहे. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आजचा हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. खिडकळीच्या मंदिरात गुरुपौर्णिमेचा हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, हा सांस्कृतिक श्रद्धा, सेवा, एकता आणि गुरुभक्तीचा जिवंत अनुभव आहे. जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर एकदा या पवित्र सोहळ्याचा अनुभव नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या संस्कृतीचा हा सुंदर वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.